नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम. प्रेक्षक हो, 22 जुलैला म्हणजे आजपासून 3 दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 55वा वाढदिवस झाला. त्या दिवशी एक जे कॉफी टेबल बुक प्रसिद्ध झालं, त्या कॉफी टेबल बुकमध्ये म्हणे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे लेख आहेत. या दोघांनीही देवेंद्र फडणवीसांची खूप तारीफ केली आहे असंही सांगण्यात आलं. आणि विशेषतः शरद पवारांनी कुठेतरी आपल्या पहिल्या टर्मची देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीची तुलना केली आहे आणि त्यावरून फडणवीस हे आजचे शरद पवार आहेत अशी एक तुलना राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. ही तुलना किती बरोबर किती चूक हेच आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक महत्त्वाचं साम्य असं की दोघांनीही पक्ष फोडून आपली सरकारं बनवली किंवा सरकारं पाडली. त्यामुळे दोघांमध्ये हे एक महत्त्वाचं साम्य आहे असं राजकीय विश्लेषक मानतात. मात्र माझ्या मते फडणवीस आणि पवार यांचं सरकार फोडणं वेगवेगळं आहे आणि सरकार फोडण्यासाठी जी काही कारणं आहेत ती सुद्धा वेगवेगळी आहेत. पवारांनी सरकार पाडली, सरकार फोडली आणि सरकार बनवली ती व्यक्तिगत स्वार्थासाठी. जेव्हा की देवेंद्र फडणवीसांनी सरकार बनवलं, दुसऱ्या पक्षाला सरकार फोडलं, पक्ष फोडला, हे सर्व केलं ते स्वतःच्या पक्षासाठी. त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. आता पवारांनी सगळ्यात आधी 1978 मध्ये काँग्रेस फोडला आणि ते मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातले ते सगळ्यात तरुण मुख्यमंत्री म्हणून ओळखले गेले. त्यांना जी काही 1.5-2 वर्षाची कारकीर्द मिळाली ती कारकीर्द सुद्धा बऱ्यापैकी गाजली. पवारांनी धडाकेबाज निर्णय घेतले. त्यांच्या काळात त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर, त्याच्यावरून झालेली दंगल, असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. पण हे सगळं त्यांनी का केलं होतं तर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून. त्यासाठी त्यांनी स्वतःचा पक्ष फोडला. मात्र देवेंद्र फडणवीसांनी 2022 मध्ये शिवसेना फोडली. हो, शिवसेना त्यांनी फोडली. अर्थात ती स्वतःहून फुटली की फडणवीसांनी फोडली याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. पण ठीक आहे, शिवसेनेचा आणि पवारांचा आरोप आहे की फडणवीसांनी शिवसेना फोडली. आपण क्षणभर तो मान्य करूया. तेव्हा यांनी जी काही शिवसेना फोडली त्याआधी पवारांनी 2019 मध्ये भाजप शिवसेनेची युती तोडली होती. तेही पाप पवारांचंच आहे. आणि त्यामुळे जरी जनतेने कौल हा शिवसेना भाजप युतीला दिला होता
तरी जनमताचा कौल झुगारून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं संयुक्त सरकार बनवलं गेलं होतं आणि ज्या भारतीय जनता पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या होत्या तो प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सभागृहात बसला. हे पक्षहिताच्या दृष्टीनेही चुकीचं होतं आणि कुठेतरी भाजपशी शिवसेनेनी पवारांच्या मदतीने केलेली ही दगलबाजी होती, दगाबाजी होती. त्यामुळे शिवसेनेतलाच एक नाराज गट जेव्हा बाहेर पडायला निघाला तेव्हा फडणवीसांनी ते हेरलं आणि त्या नाराज गटाला जवळ घेतलं. त्यामुळे फडणवीसांनीही पक्ष फोडला हा त्यांच्यावर आरोप होत असतो. आता पवारांनी 1999 मध्ये पुन्हा काँग्रेसला खिंडार पाडलं. ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन करते झाले. तसं त्यांनी का केलं? कारण त्यांना माहित होतं की काँग्रेसमध्ये आता सोनिया गांधी राजीव गांधींनंतर सक्रिय झाल्या आहेत आणि साधारणतः काँग्रेस जनांचा कल सोनिया गांधींना पंतप्रधान बनवण्याकडे आहे. आता आपल्याला पंतप्रधान बनता येणार नाही आणि सोनिया गांधींच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागेल. ते पवारांना नको होतं आणि जर विरोधी पक्षांचं एकत्र गठबंधन आणून होता आलं तर आपण पंतप्रधान होऊ असा त्यांचा होरा होता. त्यासाठी त्यांनी 1999 मध्ये काँग्रेस सोडली. आपल्याबरोबर बरेच लोक सोबत घेतले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तिथेही त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ होता. जर त्यांना सोनिया गांधी या परकीय वंशाच्या आहेत म्हणून त्यांचा विरोध होता तर मग निवडणूक झाल्या पुन्हा त्यांनी काँग्रेसशी युती करून महाराष्ट्रात सत्ता का मिळवली हाही प्रश्न येतोच ना. मग 2004 मध्ये पुन्हा काँग्रेस सोबत केंद्रात जाऊन मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झालेतच ना. तिथेही कर्त्याकरवित्या सोनिया गांधीच होत्यात ना. त्यामुळे पवारांचं हे काही आहे ते स्वार्थाचं राजकारण आहे आणि फडणवीसांचं जे काही आहे ते पक्षहितासाठी त्यांनी केलेलं राजकारण आहे. आता 2022 मध्ये फडणवीसांनी शिवसेना फोडली. शिंदेची शिवसेना पूर्ण बाहेर निघाली. त्याला फक्त एकटे फडणवीस कारणीभूत होते का? जे 40 आमदार शिंदेबरोबर बाहेर पडले त्यांची महत्वाची तक्रार होती की आम्हाला राष्ट्रवादी सोबत न्याय मिळत नाही, त्यामुळेच आम्ही बाहेर पडतो आहोत म्हणून हे सगळे बाहेर पडले. आणि त्यावेळी भाजपनी पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं. फडणवीसांनी आधी पत्रपरिषदेत जाहीर केलं होतं की एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री राहतील आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. नंतर जेव्हा पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तेव्हा उपमुख्यमंत्रीपद सुद्धा त्यांनी मान्य केलं. ते अडले नाहीत आणि विना तक्रार त्यांनी 2024 पर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली. मग 2025 मध्ये त्यांनी जेव्हा चांगल्या जागा निवडून आणल्या, महायुतीच्याही चांगल्या जागा निवडून आणल्या आणि सत्ता मिळवली तेव्हा मग ते मुख्यमंत्री झाले. सन्मानाने झाले, कोणतीही फोडाफोड करून झाले नाही. त्यानंतर पक्ष फोडण्याचा जो आरोप होतो तो 2023 मध्ये अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर काढून त्यांच्याबरोबर पुन्हा 40 आमदार घेऊन ते बाहेर निघाले
आणि त्यांना महायुतीत सामील करून घेतलं, हाही पक्ष फडणवीसांनीच फोडला असा त्यांच्यावर आरोप होतो. हो, फोडला. अजित पवारांना त्यांनी सोबत घेतलं. अर्थात हे जे काही होतं ते माझ्या मते पवारांनी जे 2019 मध्ये केलं त्याचं फडणवीसांनी त्यांना दिलेलं उत्तर होतं. दुसरं, फडणवीसांनी कितीही फोडाफोडी करायची म्हटली तरी अजित पवार जोवर तयार होत नाही तोवर फडणवीस काहीही करू शकणार नव्हते. अजित पवारही तिथे नाराज होते, हे उघडं गुपित आहे. सुरुवातीला शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्र ही अजितदादांकडे येतील असं बोललं जात होतं. मात्र 2006-2007 मध्ये जेव्हा सुप्रिया सुळेंना राजकारणात सक्रिय केलं गेलं तेव्हा अजितदादा थोडेसे साईड ट्रॅक केले गेले. आणि विशेषतः 2023ला जेव्हा अजितदादा बाहेर पडले त्याच्या 2च महिने आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांनी निवृत्ती घेण्याचं जे नाटक केलं होतं त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंना केलं आणि अजित पवारांना बाजूला ठेवलं गेलं. तिथे साहजिक अजित पवारांचा स्वाभिमान दुखावला, कारण अजित पवार हे जास्त सिनियर आहेत. महाराष्ट्रात शरद पवारांइतकीच त्यांना ॲक्सेप्टेबिलिटी आहे, त्यांचा संपर्क आहे. आणि तरीही त्यांना बाजूला ठेवून जेव्हा सुप्रियांना पुढे आणायचा प्रयत्न झाला तेव्हा ते दुखावले आणि मग त्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला. त्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतल्याबरोबर फडणवीसांनी त्यांना आपल्या सोबत घेतलं. तुम्ही संधी दिली तर आम्ही संधीचा फायदा घ्यायचा नाही का? राजकारणात कोणीही साधू संत नसतो, पवार तरी स्वतः कुठे होते. त्यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची पवार जरी म्हणत असले की माझ्या पहिल्या टर्मची मला आठवण येते, तरी दोघांची तुलना अशी कुठेही होऊ शकत नाही. फडणवीसांनी धडाकेबाज निर्णय घेतले. फडणवीसांचा प्रशासनावर कंट्रोल आहे, पकड आहे, एक दरार आहे. दुसरं, इतर पक्षातल्या लोकांनाही आपल्यासोबत घेण्याचं त्यांच्यात कसब आहे. 2014 मध्ये फक्त 122 जागा पक्षाला मिळाल्या होत्या. शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला होता, पण शरद पवारांवर कोणीही शहाणा माणूस भरोसा ठेवत नाही. त्यावेळी शिवसेनेला घेऊन आणि शिवसेनेचे नखरे कंट्रोल करून त्यांनी पूर्ण 5 वर्ष सरकार चालवलं. पवार इतक्या वर्षात ते मला वाटते 3दा किंवा 4दा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण एकदाही ते 5 वर्षाची टर्म पूर्ण करू शकलेले नाही. आज एक आहे, एक साम्य दोघांमध्येही आहे. पूर्वी महाराष्ट्रात पवार हे पूर्ण राजकारण कंट्रोल करतात असं मानलं जायचं. भल्या भल्यांना पवारांनी आपल्या सोबत घेतलं होतं. एका काळात त्यांना प्रचंड विरोध करणारे नितीन गडकरी यांनी सुद्धा नंतर कुठेतरी पवारांशी जुळून घेतलेलंच दिसलं. गडकरींच्या कार्यक्रमात पवार प्रमुख पाहुणे वगैरे म्हणून यायला लागले. मात्र फडणवीस ही एकच व्यक्ती अशी आहे की जिनी शरद पवारांना अंगावर घेऊन धोबी पछाड देण्याची हिंमत आणि ताकद दाखवली आहे. पवारांसारखेच धाडसी देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. पूर्वी राजकारणात काहीही गडबड झाली की त्याच्या मागे पवार आहेत असं बोललं जायचं. आज काहीही गडबड झाली की त्याच्या मागे फडणवीस आहेत अशी सगळ्यांना शंका येते. हे सगळं जरी खरं असलं तरी
देवेंद्र फडणवीस हे कधीही शरद पवार होऊ शकणार नाही. कारण इतक्या वर्षात त्यांनी निष्ठेचं राजकारण केलं आहे. आजवर तरी त्यांनी कधीही पक्ष बदलाचा विचार केलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून ते तयार झाले आहेत. त्यामुळे व्यक्तिगत स्वार्थापुढे काहीही नाही असं त्यांचं नाही, तर त्यांना पक्ष हा मोठा हेच त्यांचं तत्व आहे. म्हणूनच पक्षाने आदेश दिला म्हणून ते उपमुख्यमंत्री म्हणूनही काम करायला तयार झाले होते. वेळ आली तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. उद्धव ठाकरे जेव्हा फेसबुक लाईव्ह करत होते तेव्हा हे पूर्ण महाराष्ट्रात फिरत होते आणि कोरोना पेशंटला दिलासा देत होते. हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर देवेंद्र फडणवीस हे कधीही शरद पवार होणार नाही. ते देवेंद्र फडणवीसच राहतील आणि आपल्या कर्तृत्वावर ते पुढे जातील. काही सांगता येत नाही, उद्या कदाचित ते देशाचे पंतप्रधान सुद्धा होतील. त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, त्याबद्दल धन्यवाद. केलं नसल्यास जरूर सबस्क्राईब करा. त्यासाठी सबस्क्राईबवर क्लिक करून बेल बटनवरही क्लिक करा. सबस्क्राईब करण्याला कोणतेही शुल्क पडणार नाही. आपण इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा, त्यांनाही प्रतिक्रिया द्यायला सांगा आणि त्यांनी जर प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.